तर आता आपण जातोय मंदिरात, लक्ष्मीबाईच्या मंदिरात ओटी भरायला. बाबा आमच्या सोबत येत आहेत कारण तिकडे गाराणं गावं लागतं ना, त्याच्यामुळे. तुम्ही बघू शकता पाऊस एवढा मस्त आहे. पावसामुळे वातावरण काय झालं बघा. तिथून आपला गणपती बाप्पांचा विसर्जनचा रस्ता आहे आणि हा आपण चाललोय ते लक्ष्मीबाईच्या मंदिरात. तिथून आपला तो धरण अर्जुना डॅम खूप मस्त वाटतो. ही ग्रामपंचायत पहिलीची पडली. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल हे राम मंदिर. सावकाश खाली बघून त्याला स्टाईल तुम्हाला बोलते ती. ही आहे आमच्या फादरची शाळा. हो ह्यांची शाळा ह्यांची. हे रामाचं मंदिर आहे, सध्या बंद आहे. चावी आणायला लागते त्यासाठी. मला इथून दाखवतो. अरे तुला माहिती आहेत ना कोण आहे ते. हो अरे भाभीला जमेल का. आमची ठमाबाई येते बघा कशी हळूहळू हळूहळू ये ग. हाय हाय मी आहे तुझ्या सोबत, ये तू हळूहळू. शॉर्टकट आहे शॉर्टकट. हो हाय हाय ये. हो मंदिरातच चाललो आपण. हो हाय हाय ये. बापरे डेंजर वाट आहे. ते राहिले कुठे. इकडे इकडे हाय हाय मी ते य. इकडे इकडे हा ना. हे दोघांना ज्यांना रस्ता माहिती आहे ना ते आपले चाललेत पुढे पुढे आणि मी आणि भाभी राहतो पाठी. ते बघ ते बघ ते बघ. हे अजून लहानच आहे. इथे फोटो काढायला मस्त आहे. आमची ठमाबाई काय करते. आमची अडकली. हळूहळू ये ग. आली आली. तिच्यासोबत राहा ना. हो बापरे काय नक्की हे जंगल काय आहे. आफ्रिका जंगल वाटतंय. का बोलते. हा अच्छा म्हणून धरणातलं पाणी सोडलं की इथपर्यंत येतं. पाऊस वरती आजच्या गावात. भावी सावकाश आहे ग. मी आताच पडलो असतो. आत्ताच पडलो असतो. आईला हळूहळू ये. तुला काठी द्यायला पाहिजे हातात. थोडक्यात वाचलो. आलो बाबा शॉर्टकटने आलो. हा तो अर्जुना डॅम. आणि हा लक्ष्मीबाईकडे जाणार रस्ता. हा ना शॉर्टकट. हे आमचे आर्टिस्ट
तेच ना, तुम्हीच हो, तुम्हीच. तुमच्यामुळे आम्हाला जरा चांगला तरी व्हिडिओ भेटते. कुठलं हे का, हे धरण आहे का? ओ वाव, सुंदर. आणि ह्याच्या पलीकडे यांचं पहिलं गाव, पहिल्याचं गाव होतं. त्याला आठवत नसेल, मगाशी रागवलेली. झाली ठीक. बघा बघा, चंद्रावरचे खड्डे बरे. हा रस्ता खराब आहे, हा रस्ता आहे का? हे खड्डे नाहीत, हे प्रत्येक येणारे आमदार खासदार आहेत. हे बघ हे बघ हे बघ, कशी पान बघ, कशी खाते बघ. हे बघ, चोरून चोरून पान खाते बघ कशी. मग छोट्या छोट्या, आणि ताण लागत नाही. आवाज बघ, आवाज, पाण्याचा आवाज बघ. हा, पाण्याचा आवाज बघ. हे बघ, हे आम्हाला भिजवत वाटतं आता. मनसेवाला आता. शेवटी मराठी माणूस ना, मराठी माणसाला सपोर्ट करणार. काय सुंदर वातावरण यार. बघ, ही आमची टर्की आहे. घाबरली लगेच. घाबरते. त्याला मस्त आहे यार. आमच्या गावात आहे दुधाची नदी. बघू काय, मग 1 लिटर दूध घेऊन जा घरी. हे बघा, दिसतं तिथे, जे दिसतं तुम्हाला. हे बघा, हे दुधाची नदी बोलते तिला. म्हणजे असं वाटतं की दूध वाहतं तिथून. एवढं म्हणजे ते धरणाचं पाणी ॲक्च्युली. हा, धरणाचं पाणी आहे. एवढं मस्त दिसतंय ते. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे महालक्ष्मीच्या मंदिरात, जी आमची गावदेवी आहे. तिथं दर्शन घ्यायला चाललो आहे. तर तुमचं स्वागत आहे. तुम्ही पण आमच्या देवीचं दर्शन घ्या आणि आपल्या दिवसाला सुंदर बनवा. गावदेवीच्याच बाजूला मस्त दुधाची नदी आहे, धबधबा आहे. दुधाची नाही आहे, पण तुम्ही बघितलात ना, तुम्हाला वाटेल की खरोखर दुधाची नदी आहे. त्यामुळे तुम्हाला दाखवणार आता मी दुधाची नदी आहे. तर तुम्हाला दाखवते मी. मध्येच लागले आपल्याला नदी. बघा, तो ही नदी आणि वरतून जे धरण, ते वरतून वाहतंय ना सफेद पाणी, धरणाचं आहे. त्याला आम्ही दुधाची नदी बोलतो. ते आम्ही जवळ गेल्यावर दाखवूच तुम्हाला. तर ही लागले नदी. आम्ही साकवावरून चाललो आहे. बघा, हा साकव आहे. तर आम्ही चाललो आहे. ही आमची गावची भाषा आहे, साकव बिकव. हे इकडे गणपती बाप्पा बसतात. हे गणपती बाप्पा बसण्यासाठी जागा आहे विसर्जनच्या दिवशी. आणि ही नदी आहे जिथे बाप्पा बसतात. बाप्पांचं विसर्जन होतं या नदीमध्ये. तर हे आहे धरणाचं पाणी सोडलेलं. ते मस्त वाटतं यार. ते पडलेत मस्त यार. आणि इकडे मंदिर आहे, सह्याद्री. बघा कशी दिसते. तर आता आपण पोचलोय लक्ष्मीबाईच्या मंदिरात. आणि हे कुठलं मंदिर? अच्छा, त्या देवांना काहीतरी बोलतात, पण स्त्रिया प्रवेश नाही करत ह्या मंदिरात. हा, मी सुद्धा पाय पडून घेतो.
तर हे मंदिर आहे बाबा जवळनाथ काहीतरी बोलले. आणि हे चाललो तर आपण लक्ष्मीबाईचं मंदिर. तिथून आता आपण बघूया दुधाची नदी. आणि हे आपलं लक्ष्मीबाईचं मंदिर. पोचलो आपण आता. आणि हे ते दुधाची नदी काय वाटते बघा इथं. बघा कसे काम करते बघा येऊन पण. आणि हे आहे आपलं मंदिर. पूजा होते आपली लक्ष्मीबाई. तर आपण गारणं आपली पूजा करून घेतली. आता आत्ताच आमचं देवीचं दर्शन झालेलं आहे. गारणं वगैरे घालून झालेलं आहे, पण तुम्हाला आम्ही दाखवलं नाही कारण काय काय गोष्टी अलाउड नाही आहेत. पण आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू. तर आम्ही आता चाललोय तुम्हाला धरण दाखवायला. तर आता आपण जातोय धरणावर. थोडासा काळोख झालेला आहे पण तरी पण आपण आपल्या लक्ष्मी देवीचा पाठिंबा आहे. हा बस टेन्शन नाही. थोडंसं बाबाला जरा पटवलं. ते शिव्या घालत होते पण काय नाही. कारण काय माहिती आहे का, आमचे राम आमच्या सोबत असतील ना तर काय वाटत नाही. हे आहे धरणाचं पाणी. हा हो मासे बिशे असतील. थोडंसं जरा पाण्यामध्ये मजा करू. थोडा जरा सावकाश या. हो हा ना. तुम्ही लास्ट टाइम कुठनं गेलेलात मग? पोरांना घेऊन गेलेलीस ते कुठून? हो हो आता असं जायचं. मला जवळ नेऊन दाखवण्याचा प्रयत्न. हा ना. आज जायचं कसं? जाऊच शकत नाही. अरे इथून रस्तावं. हा चालेल. हा माफ करा आम्ही पुढे गेलो नाही कारण आम्हाला संकेत आले. 2 संकेत म्हणजे शिट्यांचा आवाज आला. 6च्या नंतर ह्या जागेवर कोण येत नाही आणि आम्ही तरीही आलो कारण आम्हाला धरण दाखवायचं होतं. पप्पांना घेऊन आलो. पप्पा नको बोलत असतानाही आम्ही आलो. पण त्याचं आम्हाला कळलं. आम्हाला 2दा आवाज आला शिट्यांचा. जसे पुढे जात होतो तसा आवाज वाढत होता. तो राखणदार असतो त्या जागेचा, तो सावध करत असतो आणि 3ऱ्या टायमिंगला जरी आपण सावध नाही झालं तर आपल्याबरोबर वाईट घडतं. मग आम्ही तिथल्या तिथे निघालो पाठी. तर खरंच सॉरी. नेक्स्ट टाईम नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दाखवूच की धरण पूर्ण जवळून दाखवू. त्यामुळे खरंच सॉरी.